तुम्हाला पण किचनमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात का? वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला आवडतात का? मला खूप आवडतात, म्हणून मी नेहमी वेगवेगळे पदार्थ ट्राय करण्याचा प्रयत्न करते. तर घरामध्ये थालीपीठाची भाजणी तर होतीच तयार, तर म्हटलं साबुदाण्याचे थालीपीठ करावे, म्हणून मी साबुदाण्याचे थालीपीठ तयार करण्याचा प्रयत्न केला आणि इतके सुंदर झाले ना, घरातले जाम खुश झाले. सगळ्यांना एक नाश्त्याचा प्रकार भेटला. म्हटलं ही रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर करावी, म्हणून हा व्हिडिओ टाकला. थालीपीठाची भाजणी कशा पद्धतीने तयार करतात किंवा त्यामधले कोणते घटक काढून मी कोणते घटक वापरते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा. साबुदाणे भिजवताना जे दह्याचा वापर मी केलेला, त्यामुळे थालीपीठाला एक मस्त चव आलेली आहे. मस्तपैकी तूप टाकून त्यांना खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही दह्याऐवजी ताकाचा सुद्धा वापर करू शकता. मस्त आपले साबुदाण्याचे थालीपीठ तयार झालेले आहेत. करून बघा, तुम्हाला नक्की